पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंट सूचना। आता हा फॉर्म जर भरून दिला नाही तर पीएम किसानचा हप्ता कायमचा बंद होणार। हा पाहू शकता, हा नवीन फॉर्म आलेला आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, केंद्र शासन, सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म। हा फॉर्म तुम्ही पाहू शकता, हा फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्म तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जमा केला नाही तर तुमचा पीएम किसानचा हप्ता कायमचा बंद होणार। या फॉर्म सोबत 6 कागदपत्र देखील जोडायचे आहेत। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की जे शेतकरी हा फॉर्म लवकरात लवकर भरून देतील फक्त त्यांनाच पीएम किसानचे पैसे सुरू राहतील, अन्यथा त्यांचे सगळ्यांचे पैसे बंद होणार। 1 जानेवारी 2026 पासून पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत आणि त्याकरता शेतकऱ्यांना हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे। पूर्वी सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना पैसे यायचे, 22व्या हप्त्याची देखील तारीख जाहीर झाली, पण हा फॉर्म भरून दिल्याशिवाय 22वा हप्ता येणार नाही। मग हा अर्ज नेमकं काय आहे, हा अर्ज कशा पद्धतीनं भरायचा, याच्यासोबत कोणती नवीन 6 कागदपत्र जोडायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ कायम स्वरूपी घ्यायचा असेल, तुमचे पैशात खंड पडू द्यायचा नसेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी हा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा, याच्यामध्ये काय काय कशा पद्धतीनं लिहायचं, पहा, चूक जर केली तर एका चुकीची किंमत तुमचे वर्षाचे 6,000 रुपये बंद होऊ शकतात। इथून पुढे योजना कायमस्वरूपी सुरू राहील, आयुष्यभर तुम्हाला एकही रुपये जमा होणार नाही। फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा अचूकपणे एक एक शब्दांनी तुम्हाला समजून सांगणार। दुसरी गोष्ट, हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे, हा कुठे जाऊन भरायचा आहे, याला कोणती कागदपत्र योग्य पद्धतीनं कशी जोडायची आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, हा जर अर्ज भरला नाही तर पीएमचा हप्ता तर बंद होईलच, पण नमोचे पैसे देखील बंद होऊ शकतात आणि त्यामुळे वार्षिक 12,000 रुपयाचं नुकसान तुमचं होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक 1 सेकंदही स्किप न करता व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी हा फॉर्म पाहतोय। आता स्क्रीनवर तुम्ही हा फॉर्म पाहू शकता। फॉर्म तुम्ही इथे बघितला असेल, सुरुवातीला वरती हेडिंग आहे बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजना, केंद्र शासन, वरती लिहिलंय म्हणजे फॉर्म त्याचंच आहे। खाली पहा, सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म। आता याचा अर्थ काय, सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर म्हणजे हा फॉर्म का भरून द्यायचा हे एकदा लक्षात घ्या। हा फॉर्म सगळ्यांना भरायचा आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या। फॉर्म सगळ्यांना भरायचा आहे, याच्यामधून कुणी सुटणार नाही। कुठे जाऊन हा फॉर्म द्यायचा आणि 6 कागदपत्र, सविस्तर माहिती सांगतोय। सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म याचा अर्थ असा होतो की सरकारच्या नियमानुसार पीएम किसान सन्मान निधीचा जो लाभ आहे तो एका कुटुंबात एकाच व्यक्तीला घ्यायला सांगितलेला आहे। जर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्याची पडताळणी करण्यासाठी हा फॉर्म देण्यात आला आहे। आता हे एक कारण झालं, पण दुसरी कारण तुम्हाला दिलं जाणार। पहा, याच्यामध्ये साधारणपणे पहिल्यांदा 6 मुख्य मुद्दे भरायचे, ज्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गाव हे भरायचं आणि त्यानंतर खाली तपशील भरायचा आहे। होय आणि नाही मध्ये उत्तरे द्यायची आणि कागदपत्रांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार। आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। पहा, याच्यामध्ये पहिलं काय भरायचं, शेतकऱ्याचं नाव आहे। पहा, आता शेतकऱ्याचं नाव, आता तुमच्या घरामध्ये जो शेतकरी याचा लाभ घेत आहे, मग एखाद्या घरामध्ये शेतकरी पुरुष असेल, तो लाभ घेत असेल, तर एखाद्या घरामध्ये जर पुरुष नसेल तर त्या घरातली महिला त्याचा लाभ घेत असेल तर त्याने तिथे व्यवस्थित आपलं पूर्ण नाव स्पष्ट मराठीमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर तुमचं गाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचा गट क्रमांक लिहायचा आहे। आता तुमचा गट क्रमांक तुम्हाला 7/12 उतारावर सापडून जाईल, तो गट क्रमांक लिहायचा। त्यानंतर तालुका तुमचा कोणता आहे तो तालुका लिहायचा। आता त्यानंतर आधार क्रमांक, 12 अंकी तुमचा आधार क्रमांक जो आहे तो तिथे व्यवस्थितपणे एकही शब्द चुकू नका तो लिहा। त्यानंतर 4 नंबरला तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे। त्यानंतर फार्मर आयडी नंबर। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, फार्मर आयडी नंबर तुमचा आलेला आहे का, नसेल तर तुम्ही कमेंट करा। तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं जाईल की फार्मर आयडी नंबर नसेल तर काय करायचं। आता जर फार्मर आयडी नंबर जर नसेल तर तुम्ही फार्मर आयडीच्या वेबसाईटला, ॲग्रिस्टेकच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करा। तुम्ही जर अप्लाय केला असेल आणि तुमचं फार्मर आयडी कार्ड आलेलं नसेल तर ॲग्रिस्टेकला तुमचा नंबर आलेला आहे, तो नंबर लिहा। 6वी गोष्ट इथे लिहायची, रेशनिंग कार्डावर लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या। आता पहा, इथे तुमचं रेशन कार्ड म्हणजे कुटुंब असं दर्शवतं। त्या रेशन कार्डवर जेवढ्यांची नावं आहेत तर त्या नावांपैकी किती जण लाभ घेत आहेत तर यांची संख्या तुम्हाला लिहायची। 1 घेत असेल तर 1, 2 घेत असेल तर 2, 3 घेत असेल तर 3, म्हणजे किती लाभार्थी त्या ठिकाणी लाभ घेत आहेत त्याची संख्या लिहायची। आता त्यानंतर लाभार्थी किती घेतात त्यांचं नाव लिहायचं, नातं लिहायचं। आता हा झाला पहिला मुद्दा, हा पहिला सेक्शन या फॉर्मचा झाला। दुसरा सेक्शन, आता दुसरा सेक्शन आपण घेणार आहोत आणि त्यानंतर कागदपत्र कोणती आणि कुठे जाऊन जमा करायचं, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पहिला मुद्दा आहे पहा,
तपासणीच्या वेळी लाभार्थीच्या नावे भूमी अभिलेखामध्ये वहीतील आहे क्षेत्र किती होतं. आता पहा, तपासणीच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता तर त्यावेळेस तुमच्या नावावर किती जे क्षेत्र होतं, किती हेक्टर क्षेत्र होतं आहे की नाही हे त्या ठिकाणी लिहायचं. होई किंवा नाही तुम्ही इथं टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, लाभार्थ्याने भूमी अभिलेखामधील सदरचं क्षेत्र हे 1/2/2019 पूर्वी धारण केलेलं आहे का. आता पहा, जे तुमचं शेती तुमच्या नावावर असेल तर ती 1 फेब्रुवारी 2019च्या आधी घेतलेली आहे का. त्याच्यानंतर जे असेल तर तुम्ही नाही लिहा आणि असेल तर होईल लिहा. त्यानंतर तिसरी गोष्ट, आता हा फॉर्म तुम्हाला ॲक्च्युअल कसा भरायचा ते सांगतोय, पण जर तुम्हाला योजनेत कायमस्वरूपी राहायचं असेल तर काही गुपित टिप्स देखील शेवटी सांगणार आहे. आता तिसरी गोष्ट, योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी किंवा 18 वर्षाखालील अपत्ये यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत का. आता एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत आहेत का, जर घेत असतील तर होय म्हणा आणि नाही म्हणा. आता इथं जर तुम्ही खरी माहिती दिली तर कदाचित तुमची योजना बंद होऊ शकते. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं विचार करू शकता. सरकारी नियमानुसार या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी नाही असल्या पाहिजेत, पण तुम्ही जर होय लिहिलं तर तुमचं काय होईल तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता. पुढचं, लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी किंवा केलेली आजी माजी व्यक्ती आहे का. म्हणजे आमदार खासदार कोणी तुमच्या घरामध्ये आहे का. असेल तर होय, नसेल तर नाही. लाभार्थ्याचे आजी माजी मंत्री कुणी मंत्री वगैरे आहे का, होय किंवा नाही. त्यानंतर लाभार्थी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत किंवा निवृत्त अधिकारी वगैरे, म्हणजे जर गट ड जे आहे म्हणजे चतुर्थ श्रेणी वगळून जर काही कामाला असेल सरकारी याच्यामध्ये तर होय किंवा नाही लिहा. त्यानंतर 7 नंबर, लाभार्थ्याने मागील 5 वर्षामध्ये सलग 2 वेळा आयकर भरला आहे का. आयकर भरला असेल तर होय किंवा नाही लिहा. त्यानंतर लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्याची मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल का, मग इथं आहे किंवा नाही लिहा. त्यानंतर लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सनदी लेखापाल वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी व्यक्ती आहे का. होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. त्यानंतर 10, लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे का. आता मयत लाभार्थी आहे का, होय किंवा नाही लिहा. आता पहा, याच्यामध्ये तुमचे उत्तरं हे त्या ठिकाणी नाही असणं गरजेचं आहे. सगळे उत्तरं तुमचे नाही जर असतील तर आणि तरच तुम्हाला हे होईल. आता अर्थात पहिलं 2 जे आहे तर ते होय असणं गरजेचं आहे आणि बाकीचे जे उत्तर आहेत तर ते नाही असणं ते अपेक्षित आहे. ते जर तुम्ही होय म्हणून जर केले तर तुमचा लाभ हा 100% बंद होईल. आता कागदपत्र कुठले, पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य असतील त्यांचं आधार कार्ड. त्यानंतर 7/12 उतारा जो आहे तो 1 महिन्याच्या आतील द्यावा लागेल. त्यानंतर 1/2/2019 पूर्वीच्या जमिनीचा नोंदीचा फेरफार द्यावा लागेल. पहा, वर तुम्ही खोटी माहिती दिली पण कागदपत्र तुम्हाला खाली ते कागदपत्र दाखवतील, सगळी माहिती तुमची क्लिअर दाखवतील. त्यानंतर 8, त्यानंतर रेशनिंग कार्डाचा झेरॉक्स लागेल, फार्मर ID कार्डाचा झेरॉक्स लागेल. तसेच 1/2/2019 नंतरच्या वारस नोंदीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार आणि मृत्यू दाखला तर हे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील आणि यावरून तुमची पात्रता आता सिद्ध होईल. त्यानंतर खाली एक सही शिक्का तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवकाचा घ्यायचा आहे. याला फॉर्मला कागदपत्र जोडून द्यायचे आणि हा जो आहे सही शिक्का घेऊन त्या ठिकाणी हा फॉर्म जमा करायचा आहे. आता हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल, कशा पद्धतीने मिळेल तर याची लिंक देखील व्हिडिओमध्ये खाली देण्यात आली आहे. हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही सहाय्यक कृषी अधिकारी कृषी सेवक किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन चेक करू शकता. तिथे देखील हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ही होती माहिती. या माहितीविषयी काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.